He had in fact seen his older brother catch his first herring and devour it, standing on a rock while his parents circled around, raising a proud cackle. And all the morning, the whole family had walked about on the big plateau midway, down the opposite cliff, taunting him for his cowardice. Students, let's see what does this line mean. The small seagull had seen his brother not only flying in the sky, but also he saw his brother how he caught his first fish, herring. Herring is a name of the fish, children. पाण्यामध्ये छोटे छोटे मासे असतात ना, त्याच्यापैकी एक नाव आहे. तर त्यांनी बघितलं होतं आपल्या भावाने कसं आता हेरिंग फिश पकडला आणि डेव्हर इट. डेव्हर इटचा अर्थ माहिती आहे, आपल्याला खूप भूक लागलेली असेल आणि आपल्यासमोर असं चमचमीत जेवण असेल, आपण कसं ताव मारतो. सो दॅट इज द मिनिंग ऑफ डेव्हर इट. डेव्हर इट म्हणजे ईट अप हंग्रीली, एकदम टेस्टी जेवण, आपल्याला भूक लागली. तर ही हॅड सीन हिज ब्रदर डुईंग इट, कॅचिंग द हेरिंग अँड डेव्हर इट. Standing on a rock while his parents, naturally parents were so happy for his brother catching the fish. त्याच्या आईवडिलांना एवढा नॅचरली ना, तुम्ही काही एखादी गोष्ट केली तर तुमच्या आईवडिलांना आनंद होणारच. सो दे प्राऊडली कॅकल. कॅकल वेगवेगळे या तुम्हाला लेसनमध्ये ना बर्ड्सचे साऊंड्स मिळतील. तो वन ऑफ द सच साऊंड इज कॅकल. कॅकल इज अ साऊंड ऑफ बर्ड्स. आणि त्या कॅकल व्हॉइसमध्ये ना एक आनंद असतो, एक खुशी असते. ही सॉ हिज पॅरेंट्स सर्कलिंग हिम अँड कॅकलिंग. कॅकलिंग म्हणजे एकदम आनंदाने आवाज करत होते. अँड फायनली दे लेफ्ट. त्यांनी दे सॉ की आपला हा छोटा सीगल काही प्रयत्न करत नाहीत, बाकीचे आपली भावंड प्रयत्न करत आहेत. आणि त्यांनी एक ठरवलं की आता वी शुड लीव दिस सीगल. अँड नेक्स्ट डे मॉर्निंग दे ऑल लेफ्ट हिम अलोन ऑन द लेज. त्या दगडावरती, त्या कपारीवरती त्यांनी त्या सीगलला एकटं सोडलं. तुम्हाला थोडं वाटलं असेल कसे आईवडील कठोर आहेत, पण चिल्ड्रन यू विल कम टू नो व्हॉट इज द इफेक्ट ऑफ दिस ॲक्शन ऑफ पॅरेंट्स. अँड मिडवे डाऊन ते अपोजिट क्लिफ, म्हणजे जिथे ज्यांचं मूळ घर होतं त्याच्या अपोजिट साईडला ते मिडवे लॉंग माइल्स ते उडत गेले आणि दुपारपर्यंत त्याचे आईवडील आणि त्याचे भावंड अपोजिट क्लिफमध्ये जाऊन पोचले. नाव पुढे काय होतं, आता हा एकटा सीगल, ही इज अलोन. नाव व्हॉट ही इज गोइंग टू डू. यू ऑल्सो मस्ट बी व्हेरी क्युरियस टू नो ना. तुम्हाला पण एकदम आता जाणून घ्यायचं असेल, आता हा एकटा पडला, आता तो करणार काय. टॉन्टिंग हिम फॉर हिज कावर्डाईज. हिज पेरेंट्स, हिज ब्रदर सिस्टर डिड नॉट इवन गो अवे फ्रॉम हिम, बट दे व्हाईल गोईंग त्यांनी त्याला टॉन्ट केलं. टॉन्ट केलं म्हणजे असं टोमणा मारतो ना. येस, यू नो द मिनिंग. काही काही इंग्लिश वर्ड्स आणि मराठी वर्ड्स सेम मिनिंग असतं तसं. फॉर हिज कावर्डाईज. कावर्डाईज म्हणजे आपण म्हणतो ना, हे भित्रू भागूबाई, समथिंग लाईक दॅट. कावर्डाईज, फॉर बिईंग कावर्ड, फॉर बिईंग फीलिंग फिअर. एखाद्या माणसाला एखादी खूप जास्त भीती वाटते आणि तो काहीच करायला बघत नाही, मग आपण त्याला म्हणतो यू आर अ कावर्डाईज. ओके, सो व्हॉट इज कावर्डाईज? लेट अस सी ऑन द साईड मार्जिन. लॅक ऑफ करेज टू फेस डेंजर. भीती वाटणे, एखाद्या चॅलेंजला आपण फेस करायला भीती वाटणे, दॅट इज कावर्डाईज. ओके, नाव व्हॉट इज, नाव दिस सीगल इज अलोन ऑन द लेज. All the family has left him and they are on the opposite cliff and they are enjoying. Now what this seagull is going to do, let's see. The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय मुलांनो, सूर्य उगवला होता आणि तो वरवर जसा जसा सूर्य वर चढतो, यू ऑल नो की तो जो सूर्याचा प्रकाश असतो तो पसरत जातो. तो इट वॉज जस्ट अराउंड, मीन्स यू कॅन से की या लाईनवरनं आपल्याला कळतं की अराउंड इट इज समथिंग अराउंड 10 o'clock. आणि तो ज्या लेजवर राहत होता, ज्या तो कपारीवरती तो राहत होता, तिथे आता सूर्यप्रकाश पूर्णपणे पसरला आहे. ओके, आणि द स्टोरी इज कोवळा सूर्यप्रकाश आहे, पण आता बघा, he felt the heat because he had not eaten since the previous nightfall. पण त्या कोवळं ऊन पण त्याला सहन होईना. he felt the heat म्हणजे त्याला खूप गरम वाटायला लागलं. why? because he had not eaten anything for previous nightfall. आदल्या दिवशी, प्रिव्हियस नाईटफॉल म्हणजे आदल्या दिवशीच्या रात्रीपासून त्याने पोटात काय घातलंच नव्हतं, त्यामुळे एवढंसं पण ऊन त्याला सहन होईना. त्याची आता सहनशक्ती कमी व्हायला लागली होती. नाव लेट्स सी नेक्स्ट. ही स्टेप स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. ही स्टेप स्लोली
आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. थोड्या वेळापूर्वी आठवत आहे, त्याला त्या ब्रिंककडे यायची पण भीती होत होती. पण आता काय, आता सहनशक्ती संपते आहे, आता मला करो या मरो मध्ये आता तो थोडा थोडा यायला लागला आहे. तर त्याने काय केलं, ब्रिंक ऑफ द लेज, माझ्या हाताच्या ॲक्शनवरनं कळत असेल तुम्हाला, ब्रिंक म्हणजे बॉर्डर ऑफ द लेज, त्या कपारीच्या बॉर्डरकडे तो हळूहळू आला. आणि त्याने काय बघितलं, त्याने एक ॲक्टिंग केली. ही डीड वन ॲक्ट. स्टँडिंग ऑन वन लेग अँड द अदर लेग हिडन अंडर हिज विंग, ही क्लोज्ड वन आय, देन द अदर and pretended to be falling asleep. Now actually pretendedचा अर्थ काय, खरं खरं नाही, खोटं खोटं नाटक करतो. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रिटेंड. प्रिटेंड म्हणजे टू ॲक्ट विच इज ॲक्च्युली फॉल्स, खरं नसतं ते. काय केलं त्याने, जनरली आय टोल्ड यू, हे पहिला मी तुम्हाला समरीमध्ये पण सांगितलं. ही स्टूड ऑन वन लेग, ही टूक हिज वन लेग अप इन द विंग्स आणि ही डीड अन ॲक्ट ऑफ ॲज इफ इज अस्लीप. आता हे सगळं तो कुणाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे, समोरच्या अपोजिट क्लिफमध्ये त्याची फॅमिली आहे, कोणीतरी बघेल, माझ्याकडे दया करेल. सो इन दॅट सिच्युएशन ही डीड दॅट ॲक्ट. अँड वॉट ही डीड नेक्स्ट, स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. एवढा तो असा दाखवतो की मला भूक लागली, मी दमलोय, मला झोप येते, बट स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. What is the scene that this little seagull is seeing in front of him up in the opposite cliff? Let's see now. समोरच्या अपोजिट क्लिफमध्ये त्याच्या ह्या नाटकाने काय फरक पडलाय का बघूया आपण. He saw his two brothers and his sister lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. काय बघितलं त्याने, त्याचे दोन्ही भाऊ मस्तपैकी आणि त्याची बहीण समोरच्या त्या प्लॅटू म्हणजे सपाट पठार म्हणतो आपण त्याला, प्लॅट्यू म्हणतो, पठार, इट्स अ प्लेन लँड. मस्तपैकी दुपारची झोप कशी काढतो आपण, झोपा काढत होते, पुटिंग देअर हेड्स इन टू देअर नेक्स. मग देन ही लुक्ड ॲट हिज फादर. हिज फादर वॉज प्रिनिंग हिज फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. जनरली पक्षी ना स्वतःची बॉडी क्लीन करतात. सो दिस इज द ॲक्शन ऑफ क्लिनिंग. प्रिनिंग म्हणजे ती चोच असते, दॅट बिग दे टेक अँड दे टर्न बॅक अँड दे क्लीन इट दिस वे. ओके, तर त्याला म्हणतात प्रिनिंग. बाजूच्या मार्जिनमध्ये प्रिनिंगचा अर्थ आहे मेकिंग अन एफर्ट टू क्लीन फेदर्स विथ द बिक. ओके, स्वतःचे फेदर्स ते स्वतःच्या बिकने क्लीन करतात. ओके, सो हिज फादर काय करत होते, मस्तपैकी आरामात बसलेले आणि स्वतःचे फेदर्स ते क्लीन करत होते ऑन हिज व्हाईट बॅक. देन फायनली ही लुक्ड ॲट हिज मदर. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. शेवटी मम्मी, आई, तिचं मात्र तिने आराम नाही केला. कुठे ना कुठे शेवटी मदर्स हार्ट, त्याने बघितलं आपल्या आईचं आपल्याकडे लक्ष आहे. ओके, शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प. जरी प्लॅटू हा सपाट प्रदेश असला तरी तिथे कधी कधी छोटे छोटे उंचवटे असतात. तर त्या उंचवट्याला हाय हम्प म्हणतात. म्हणजे त्या उंचवट्यावर उभं राहिलं की तुम्हाला दूरचं असं दिसू शकतं. इट इज दॅट वे. थोडं सांगू मिनिंग. हम्प, कॅमलला कसं असतं ते उंचवटा पाठीवर, एक्झॅक्टली तसा त्या पठारावरती एक उंचवटा होता, दगडी उंचवटा होता, लिटिल हाय हम्प. आणि त्याची आई, त्या सीगलची आई त्या हम्पवरती उभी राहून त्याच्याकडे बघत होती. येस, हर व्हाईट ब्रेस्ट थर्स्ट फॉरवर्ड. तिने आपली छाती, सफेद छाती अशी उंच अशी पुढे करून ती आपल्या मुलाला अशी बघत होती. नाऊ अँड अगेन व्हॉट शी वॉज डुईंग ॲट दॅट टाईम, बघत तर होती. Now and again she tore a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. तिच्या तोंडामध्ये माशाचा तुकडा होता. There was a fish in her beak आणि she was storing it. पक्षी काय करतात, टोकदार चोचीने दे ट्राय टू टेअर द फिश, त्याचे तुकडे करतात आणि देन स्क्रॅप ईच साईड ऑफ हर बिक ऑन द रॉक. आणि नॅचरली तिच्या त्या बिकला धार करण्यासाठी ते लोक स्क्रॅप करतात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्क्रॅप, रब. त्या बिकला रब करतात. आपण कसं चाकूला धार काढतो तसं ते लोक त्या बिकला रब करतात. तो स्क्रॅप इज रब. वेन ही सॉ दिस व्हॉट हॅपन टू सीगल. त्याच्या आईला त्याने बघितलं की ती आता वरती अशी उभी आहे आणि मला बघते आहे. सो लेट सी. द साईट ऑफ द फूड मॅडन्ड हिम. साहेब आदल्या दिवशी रात्रीपासून भुकेले होते, आई आपल्याकडे बघते. मग तर काय, सीगलला आता वाटलं की आता आपल्याला आई आपली खायला देणार. तो द साईट ऑफ द फूड मॅडन्ड हिम.
त्याला फूड जे समोर आईच्या तोंडामध्ये ते फिश बघितल्यावर ही बिकेम क्रेझी. मॅडन म्हणजे वेड लागलं त्याला. आपल्याला काय मस्त चमचमीत दिसलं की कसं होतं ना, दॅट वे ही हॅपन्ड टू हिम. हाऊ ही लव्ह टू टेअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू व्हेट इट. त्याला ते पण आठवलं की जेव्हा त्याला असं आई त्याला वडील किंवा आई वडील असं त्याला खायला द्यायचे तेव्हा त्याला पण ते खूप आवडायचं. असं स्क्रॅप करायचं, रब करायचं आणि मग व्हेट इट म्हणजे धार काढायचे. सो त्याला ती गोष्ट तो क्षण आठवला आणि तो एवढा आनंदी झाला. आणि त्या आनंदामध्ये अगेन दिस इज अनदर साऊंड ऑफ द बर्ड आय एम गोइंग टू टेल यू. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. म्हणजे त्याच्या आवाजामध्ये काय होतं, विनंती होती, मम्मी आई लवकर मला घेऊन ये ना, मला भूक लागली, ते माझ्यासाठीच आहे, तू यू ब्रिंग इट फॉर मी फास्ट प्लीज. मग त्याच्या आईने त्याला प्रतिसाद काय दिला, तुम्ही असं केलं आई तुम्हाला लगेच असं आणून देते ना. त्याच्या आईने बघा काय केलं, गाऊल कोल आहा मी नाही जा, हा त्याचा अर्थ झाला. गाऊल कोल आहा शी स्क्रीम्ड बॅक डेरिसिव्हली. म्हणजे आपण कोणाला तरी सांगतोय प्लीज आहे प्लीज आहे प्लीज आणि तो म्हणतो काय स्टुपिड आहे, काय मूर्ख आहे, माझ्याकडे मागतो, काय वाटत पण नाही याला. दॅट इज द मिनिंग ऑफ गाऊल कोल आहा. शी स्क्रीम्ड बॅक डेरिसिव्हली. डेरिसिव्हली म्हणजे तिने असं बघितलं त्याच्याकडे की हा काय मूर्ख, कोणी स्टुपिड आहे, मी नाही तुला ओळखत जा. म्हणजे एकीकडे तो मागतोय आणि ही त्याला सांगते आय डोंट नो यू, गेट लॉस्ट म्हणतो ना तसा प्रकार. पण शेवटी काय बाळ असतं ना ते, त्याला माहिती आहे आई आपल्याला देणार. मग त्याचं पुढचं नाटक, ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली, मम्मी प्लीज आई प्लीज. प्लेंटिव्हली म्हणजे त्याच्या बोलण्यामध्ये एवढं दुःख होतं. मग तो बोलवतच गेला, मग आई 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 अशी तो हाका मारत गेला की जेणेकरून हिज मदर शुड फील की माझ्या मुलाला केवढी भूक लागली, आय शुड गो टू हिम अँड गिव्ह हिम द फूड. तर अशा पद्धतीने त्याचं नाटक चाललं होतं आणि त्याची आई तेवढीच कठोर होत होती. नाव सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. अँड आफ्टर अ मिनिट और सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. थोड्या वेळापूर्वी तो गयावया करत होता, प्लेंटिव्हली आईला सांगत होता आणि एका सेकंदात ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. तो खूप खुश झाला. चिल्ड्रन लेट्स सी काय एवढा खुश झाला, थोड्या वेळापूर्वी गयावया करत होता. नाव ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. जोरात तो आनंदाने किंचाळला. व्हॉट हॅपन्ड. His mother had picked up a piece of the fish and was flying across to him with it. त्याने काय बघितलं, he saw his mother has taken that piece of fish in her beak and she is approaching him. ती त्याच्याकडे जात होती. तो खुश झाला, आत्ता माझी आई माझ्यासाठी खायला घेऊन येणार आणि मला मस्तपैकी फिश खायला मिळणार. आणि त्या आनंदामध्ये चिल्ड्रन व्हॉट हॅपन जस्ट सी, ही लीन्ड आउट एगरली. लीन म्हणजे थोडंसं बेंड होणं, आपण असं म्हणतो ना, असं करणं, लाईक दॅट. सो ही लीन्ड आउट एगरली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. जशी ती त्याच्याजवळ येत होती तोपर्यंत त्याने तयारी दाखवली, आई येते आपल्याला पटकन खायलायचं विचार. सो त्याने आनंदाने आपले पाय असे रॉकवर उडवले, आवाज केला त्याने, अँड ही लीन टुवर्ड्स द एज. एकदम एगरली तो नकळत लीन झाला, थोडासा अजूनही तो एजच्या जवळ आला, म्हणजे जवळ तो ऑलमोस्ट दगडाच्या एकदम टोकाला आला. बट व्हॉट हॅपन सी, वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हॉल्टेड हर विंग्स मोशनलेस. सुरुवातीला ती एकदम फडफड फडफड करत मुलाकडे यायला लागली. ह्याने इथे तयारी ठेवली की आता आई येणार आपल्या तोंडामध्ये, शी विल जस्ट पुट दॅट फिश अँड आय विल ग्रॅब इट. अँड व्हॉट शी डीड, शी केम नियर हिम अँड ॲट सर्टन डिस्टन्स. ती पुढे नाही झाली, ती तिथेच हवेमध्ये. शी रिमेंड मोशनलेस म्हणजे ती अशीच स्टेडी राहिली, म्हणजे ती त्याच्याजवळ आली नाही, थोडी त्याच्या दूर तशीच उभी राहिली. त्याला कळे ना. सो व्हॉट हॅपन, द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. म्हणजे जरा मम्मी जवळ आली असती, जरा त्याची आई जवळ आली असती, त्याला पटकन ते फिश मिळालं असतं. पण आईने थोडा डिस्टन्स ठेवला आणि ती तिथेच मोशनलेस उभी राहिली. आता व्हॉट हॅपन नेक्स्ट. What happened next is he waited a moment in surprise, wondering why she did not come nearer, and then त्याने एक वेळ क्षण, का येत नाही आहे आपल्याजवळ, why she is not coming nearer, why she is halting at a distance, why she is not putting that big fish in my mouth.
त्याने फक्त हा एक क्षण विचार केला, त्याला कळेना आई का अशी करते, पण त्याच्यापेक्षा भारी गोष्ट, त्याला भूक लागलेली. ही वॉज व्हेरी हंग्री अँड द साईट ऑफ फिश हॅड मॅडन्ड हिम. आणि व्हॉट ही डीड, मॅडन्ड बाय हंगर, ही डाईड फॉर द फिश. काय झालं, इथे तो ब्रिंकवर उभा आहे. अँड आय हॅव टोल्ड यू ऑलरेडी इन द समरी, आई थोड्या अंतरावर उभी आहे, त्याला एवढी भूक लागलेली, तो कळत नाही आहे त्याला आपली आई का देत नाही, आणि ही डाईड फॉर फिश, म्हणजे त्याने शेवटी उडी मारली. आय थिंक यू मस्ट हॅव कम टू नो व्हॉट हॅज हॅपन्ड. What has happened? With the loud scream, he fell outwards and downwards into the space. असा तो स्पेसमध्ये आला. यू गॉट इट? त्याने तो लेजमधनं निघाला मुलांनो, तो ऑलरेडी लेजच्या बाहेर आला आहे, हवेत आहे तो. आणि जनरली पॅराशूटमधून कसं आपण खाली येताना असे गटांगळ्या खातो, वर जातो खाली जातो. सो ही फेल्ट इन द स्पेस आउटवर्ड अँड डाऊनवर्ड. गटांगळ्या खायला लागला तो हवेमध्ये. ओके, आणि घाबरला तो. ही वॉज व्हेरी स्कॅर्ड. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सीज्ड हिम. मॉन्स्ट्रस म्हणजे भयंकर, मॉन्स्ट्रस भयंकर, मॉन्स्ट्रसचा अर्थ भयंकर. मॉन्स्ट्रस टेरर, टेरर याने भीती, सीज्ड हिम म्हणजे त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये एक भयंकर भीती निर्माण झाली. सीज म्हणजे कॅच, त्या भीतीने त्याला कॅच केलं. इफ यू गो टू सी द मिनिंग्स नेक्स्ट, मॉन्स्ट्रस म्हणजे शॉकिंग, सीज्ड म्हणजे कॅच केलं. ओके, अँड हिज हार्ट स्टूड स्टील. तुम्हाला माहिती आहे, अचानक तुम्ही असे खाली पडलात, गटांगळ्या घ्यायला लागलात, ते तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला काय वाटतं, भीती येते ना. आणि हिज हार्ट स्टूड स्टील म्हणजे त्यात थोडा वेळ त्याच्या हार्टने मुवमेंट्स केले नाहीत, म्हणजे ऑलमोस्ट भीतीने त्याला कॅप्चर केलं. पण स्टुडंट्स, इट हॅपन ओनली फॉर अ सेकंड. ही कुड हिअर नथिंग. त्याचे कान बधीर झाले. म्हणजे लिटरली हा सगळी सिच्युएशन आहे ना, ती त्याच्या घाबरण्याची सिच्युएशन आहे. कारण त्याने दगड सोडला होता आणि तो स्पेसमध्ये तरंगत होता आणि तो एकटा होता. तो दॅट फिअर इज एक्सप्लेन्ड बाय द ऑथर इन अ व्हेरी नाईस वे. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. अचानक तुम्हाला कोणीतरी पाण्यात ढकलून देतं आणि तुम्ही सुरुवातीला बुडता, अरे बापरे 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 काय झालं, त्याचं झालं, आणि मग थोड्या वेळाने तुम्ही वर येता. दॅट हॅपन्स ओनली फॉर अ मिनिट. सेम थिंग हॅपन्ड विथ दिस सीगल. नेक्स्ट सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. The next moment he felt his wings spread outwards. नॅचरल पक्षी येतो, देवाने त्याला नॅचरल ती ताकद, नेचर दिलेलंच आहे. त्याने बघितलं आपोआप आपले विंग्स स्प्रेड झालेले. म्हणजे ज्या गोष्टीची त्याला भीती होती, त्याला आत्मविश्वास नव्हता, बघा काय झालं. त्या डेंजरमध्ये जो त्याच्या आईवडिलांनी त्याला ढकलून दिलं, आपोआप त्याने स्वतःचं मदत स्वतःला केली. दिस इज द नेचर अँड दिस यू शुड बी. But it only lasted a minute. The next moment he felt his wings spread outward. The wind rushed against his breast feathers. त्याला खूप छान वाटलं. हवा आजूबाजूने त्याच्या शरीराला भेदून जाऊ लागली. Then under his stomach and against his wings. The wind around. त्याच्या पूर्ण शरीराला त्या विंडने टच केलं. ते मुवमेंट्स ऑथरने सांगितलेले आहेत. देन अंडर हिज स्टमक अगेन्स्ट हिज विंग्स ही कुड फील द टिप. जेव्हा आपण उडतो ना आकाशात, तेव्हा जो हवेचा जो झोत असतो, हवेचा जो मारा असतो, तो तुमच्या शरीराला किती छान आनंद देतो ना. हे आपण कधीतरी पॅराशूटमध्ये बसायचं, मग आपल्याला कळतं. पॅरापायडिंग करायचं तर मस्त त्या तुम्हाला कळतं. तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट कळणार नाही, बिकॉज वी आर नॉट बर्ड्स. बट आय एम ट्राईंग टू टेल यू हाऊ ही इज फिलिंग. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. जसा मासा कसा पाण्यामध्ये पोहताना है ना, गिल्सने कसं करतो, पाण्याला हे करतो ना, तसं तो आपल्या विंग्सने एअरला कट करत होता. ही वॉज नॉट फॉलिंग हेड लॉंग नाव. आता त्याला ती चक्कर येत नव्हती, त्याला ते भीती वाटत नव्हती, त्याला एकदम कॉन्फिडन्स आला. ही वॉज सोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स आउटवर्ड्स. डाऊनवर्ड्स आउटवर्ड्स. सोरिंगचा अर्थ कळला, वर जाणे खाली जाणे. सोरिंगचा खरा अर्थ वर येणं, प्रोग्रेस करणे. खरं म्हणजे सोरिंग म्हणजे प्रोग्रेस करणे. तर तो आता छानपैकी फ्लाय करायला लागला होता, छानपैकी उडायला लागला होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. थोडक्यात स्टुडंट्स, ऑथर सांगतोय आता त्याची पूर्ण भीती गेली होती. अँड ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. ही जस्ट फेल्ड अ बिट डिझी. डिझीचा अर्थ मुलांनो एक अनकम्फर्टेबल फिलिंग असतं. कधी जेव्हा आपण खूप गोल 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 फिरतो, स्पिनिंग म्हणजे गोल गोल फिरणं, आणि मग थोडंसं आपल्याला चक्कर येते. तो डिझी म्हणजे चक्कर येणे. जनरली काही लोकांना मेरी गो राऊंडमध्ये बसल्यावरती गोल गोल फिरल्यावर चक्कर येते, काही लोकांना बसमध्ये बसल्यावर चक्कर येते. सो ती जी फिलिंग असते ना चक्कर येण्याची, अनकम्फर्टेबल फिलिंग, दॅट इज कॉल्ड डिझी.
देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड ही सोड अपवर्ड्स. आणि थोडा वेळ झालं त्याला, ही फ्लॅप्ड हिज विंग्स अँड सोड अपवर्ड्स. गा 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 गावकोल आहा. हिज मदर स्वूप्ड पास्ट हिम. आता त्याने आवाज ऐकला त्याच्या आईचा, स्वूप्ड पास्ट हिम म्हणजे अशी, त्याला माहीतच नाही, त्याला वाटलं आपण एकटेच आहोत, पण नाही, हिज मदर वॉज बिहाइंड हिम. आणि ती अशी त्याच्या समोरून स्वूप्ड पास्ट हिम म्हणजे त्याच्या बाजूने अशी ती पुढे गेली. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. ही अन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. आधी आई बोलली आणि मग त्याच टोनमध्ये त्याने आपल्या आईला सांगितलं, आई मी आता उडतोय. म्हणजे देर वॉज समथिंग साऊंड रिस्पॉन्स, हॅपी रिस्पॉन्स बिटवीन द मदर अँड द चाइल्ड. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम अँड स्क्रीमिंग. देन व्हॉट ही सॉ, अरे आपले बाबा पण आहेत, आपले फादर पण आहेत, मम्मी पण आहे. म्हणजे त्याला आता कळलं की हे सगळं मला ह्या लोकांनी उडायला शिकवण्यासाठी केलं. हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. And then he saw his two brothers and his sister flying around him, coveting and banking and soaring and diving. Coveting म्हणजे असे हॉर्स कसा उड्या मारतो, लिप घेतो, त्याला कवेटिंग म्हणतात. मग त्याने काय बघितलं थोड्याने, आपली आई तर आहे, आपले वडील पण आपल्या बाजूने येत आहेत, आपली आई आपल्या पुढे आहेत आणि आपली भावंड आपल्या वरून अशी उडी मारून जात आहेत. म्हणजे तो असा खाली आणि वरून, म्हणजे सगळं त्यांचं आकाशामध्ये एकत्र फॅमिलीचं मस्त फ्लाईंग सीन आहे हा मुलांनो. तो ऑथरने किती छान वेगवेगळ्या साऊंड इफेक्ट्समध्ये आपल्यासमोर ही हॅज लिटरली पिक्चराइज्ड इट, की आपल्याला असं बघतं, आपल्याला वाटतं की आपल्यासमोर ते आहे. कवेटिंग अँड बँकिंग अँड सोरिंग अँड डायव्हिंग. सोरिंगचा अर्थ आय हॅव टोल्ड यू, वरती जाणे, खाली जाणे. डायव्हिंग म्हणजे खाली असं वर वर खाली, डिफरंट ॲक्शन्स. ओके. अँड बँकिंगचा अर्थ फ्लाइंग विथ वन विंग हायर दॅन द अदर. वेनेवर वी सी द एरोप्लेन्स, एक प्लेन खाली असतं, एक प्लेन वर असतं, ह्याला म्हणतात आपण बँकिंग, म्हणजे खालीवर खालीवर. तसे बर्ड्स दे वेर soaring and diving. So all around he saw his mother, his father, they were happy. His brother and sisters were around him, one of them up, one of them down. Then he completely forgot that he had not always been able to fly and commended himself to dive and soar and curve, shrieking shrilly. Shrieking म्हणजे जोरात आवाज करणे, making a loud cry. श्रीली म्हणजे तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आठवत असेल, श्रीली म्हणजे थोडासा कर्कश असतो, पण त्यांच्यासाठी तो मधुर आवाज असतो. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. तो विसरूनच गेला की मला उडता येत नव्हतं. ही जस्ट फॉरगॉट. आणि त्याला असं वाटतं मला तर पहिल्यापासून छान उडता येत होतं. कमेंडेड म्हणजे आपण त्याच्यावरती आपली मास्टरी येते. कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोर अँड कव. थोड्या वेळातच त्याने मास्टरी केली, तो शिकला कसं खाली जायचं, कसं वर यायचं आणि कशी घिरट्या घ्यायच्या. कार घेते ना घिरट्या, तसं थोड्या वेळातच शिकला तो. आणि तो विसरूनच गेला की मला एक उडता येत नव्हतं का, अरे मी तर किती छान उडू शकतो. आय एम सो कमेंडेबल. कमेंडेबल म्हणजे तुम्ही त्याच्यावरती एकदम मस्त मास्टरी करता, हुशार होऊन जाता. ही वॉज नियर द सी नाव. आता तो कळलं, आधी कुठे होता, वर. हळूहळू हळू तो खाली आला, समुद्र सपाटीला आला. ही केम टू द सी लेवल, फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. ज्या समुद्राची त्याला भीती होती त्या समुद्राला असा तो असा मस्तपैकी बघत होता, अरे तर काय मी मस्त उडू शकेल. फर्दर ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम. आता तो कसा माहिती आहे, तो पाण्यामध्ये नव्हता, तो पाण्याच्या जरा वर होता. त्याने काय बघितलं, वरून दिसणारा तो समुद्र. आता तो मस्तपैकी वॉज एबल टू सी इट. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम. त्याला खाली पूर्ण असा हिरवा समुद्र दिसला. विथ लिटल रिजेस मूव्हिंग अराउंड इट अँड इट टर्न हिज बिग साईडवेज अँड कावड अम्युझेडली म्हणजे खुशीने एकदम तो बघत होता. रिजेस म्हणजे साईडने त्याने काय बघितलं, समुद्राच्या बाजूने त्याला छोट्या छोट्या डोंगर नारा दिसल्या. डोंगर असतात ना, डोंगर. रील्स ऑफ हिल्स त्याने बघितले, चेन ऑफ हिल्स त्याने बघितले. म्हणजे त्याला इतकं खाली ते त्याला वरून दिसलं नव्हतं. जेव्हा तो व्हेन ही केम नियर द सी त्याने काय बघितलं, बाजूला मस्तपैकी ग्रीनरी आहे, डोंगर
दऱ्या आहेत हे त्याने बघितलं आणि त्याला खूप मजा वाटली. अम्युझेडली म्हणजे तो काऊड म्हणजे परत आवाज काढला त्याने, पण त्या आवाजामध्ये आनंद होता. हे त्याला वरती त्या क्लिफवरती काहीच दिसत नव्हतं दगडाशिवाय आणि आकाशाशिवाय. त्याला कळलं अरे किती खाली छान छान मस्त सिनरी आहे. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन दिस ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. मुलांनो, त्याने तो ग्रीन फ्लोरिंग बघितला. तो ग्रीन फ्लोरिंग म्हणजे समुद्र होता हे त्याला अजूनही माहिती नव्हता. त्याने काय बघितलं की त्याची भावंड, हिज ब्रदर्स, हिज मदर अँड हिज सिस्टर ऑल वेर लिनिंग ऑन दॅट ग्रीनरी. त्याला असं वाटलं खाली असं गार्डन आहे आणि त्याचे आई वडील आणि त्याची भावंड तिथे आराम करतायत. आत्ता मज्जा बघा काय होतंय. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड लँडेड ऑन हिज ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. त्याला समोर ते ग्रीन फ्लोरिंग दिसलं. त्याने बघितलं आपले आईवडील तिथे मस्तपैकी सगळेजण बसलेत. दे वेर बेकनिंग टू हिम. बेकनिंग म्हणजे त्याला ते बोलवत होते. कॉलिंग श्रीली, बेकनिंग, ये ये लवकर ये इकडे, लवकर ये. कॉलिंग श्रीली, परत श्रीली हा एक सुंदर प्लेझंट आवाज आहे. ही ड्रॉप्ड इट. त्याला लगेच आता बोलवलं मी जातो त्यांच्याकडे. त्याने लगेच ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. जे पाय त्याने असे केले होते, उडताना माहिती आहे ना पक्षी पाय मागे घेतात, त्याने पाय मागे घेतले होते. त्याने ते आपले पाय सरळ केले आणि सरळ त्याने ते पाय पाण्यात टाकले. त्याला माहीत नव्हतं ना खाली ग्रीन सी आहे, त्याला वाटलं ग्रीन गार्डन आहे. आत्ता मज्जा बघा काय होते. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याला वाटलं ग्रीन मस्त बगीचा आहे, मी त्याच्यावर उभा त्यानं असं ठेवलं. झालं काय, हिज लेग्स सँक इन टू इट. सँक म्हणजे बुडाले. त्याचे पाय त्या पाण्यात बुडाले, कारण का त्याला माहीतच नव्हतं ते पाणी आहे. त्याला वाटलं ग्रीन फील्ड आहे. परत घाबरला पट्ट्या. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. घाबरला, आता आपण बुडतोय. त्याने जोरात ओरडला. ही स्क्रीम्ड अँड ट्राईड टू फ्लॅप हिज विंग्स टू सेव्ह हिमसेल्फ. बट व्हॉट हॅड हॅपन. ऑलरेडी त्याने एक मोठी फ्लाईट घेतली होती आयुष्याची, त्याची फर्स्ट फ्लाईट होती. दिस वॉज हिज फर्स्ट फ्लाईट. तर तो ही वॉज व्हेरी टायर्ड. ही वॉज फिजिकली टायर्ड, ही वॉज मेंटली टायर्ड. ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर. भूक पण लागली होती. आईने कुठे त्याला माशाचा तुकडा दिला होता. माशाचा तुकडा तर तो पकडूच शकला नव्हता ना, उडाला फक्त. भूक पण लागलेली. ही कुड नॉट राईज. आता मात्र त्याने काही प्रयत्न केले नाही. मी बुडतोय तो बुडू दे, माझ्या अंगात काय आता ताकद नाही. दॅट वॉज हिज नेचर दॅट टाईम. एक्झॉस्टेड म्हणजे टायर्ड. आपण बघा खूप काम करतो, खूप अभ्यास करतो, तेव्हा आपण थकतो. तशी परिस्थिती त्याची झाली. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्झरसाइज. त्याला एक्सपेक्टच नव्हतं ना की आज आपण उडणार, त्यामुळे तो थकला होता. दिस स्ट्रेंज एक्झरसाइज हॅड एक्झॉस्टेड हिम. ही वॉज टायर्ड. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी. त्याचे पाय पाण्यामध्ये बुडायला लागले. तुम्हाला मुलांना आता असं वाटत असेल आता बुडणार. मजा बघा. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी अँड देन हिज बेली टच्ड इट. त्याचं पोट त्या पाण्याला, बेली म्हणजे पोट, पक्षाचं पोट त्या पाण्याला टच झालं. आणि सरप्राइझिंगली चिल्ड्रन, ही सँक नो फर्दर. ॲज सून ॲज हिज बेली टच द सी. समुद्र पातळीला जेव्हा त्याच्या बेलीने टच केलं, पुन्हा तेच नॅचरल ॲक्शन. ही स्टार्टेड फ्लोटिंग इन द सी. लेट्स सी व्हॉट हॅपन्स अहेड. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी अँड देन हिज बेली टच्ड इट. ही सँक नो फर्दर. मुलांनो, जरी त्याला वाटलं आपण आता बुडणार, पण त्याने प्रयत्न करायचा सोडला. पण नॅचरली जसा त्याचं पोट त्या पाण्याला टच झालं, तो आपोआप फ्लोट व्हायला लागला. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग. ते दृश्य जे त्याने आपल्या भावंडांच्या बरोबर आणि आईवडिलांचं बघितलेलं, टुडे ही कुड एन्जॉय दॅट सीन विथ हिज पेरेंट्स. प्रेझिंग हिम अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉगफिश. ते एवढे खुश झालेले, त्याचं कौतुक करायला लागले आणि आनंदाने त्याला त्या आईवडिलांनी आणि त्याच्या भावंडांनी त्याला डॉगफिशचे तुकडे खायला घातले. सीगल, ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. शेवटी त्याला यश मिळालं. त्याने आपली पहिली भरारी घेतली. ही मेड हिज फर्स्ट फ्लाईट चिल्ड्रन. अशा तऱ्हेने भीतीला जेव्हा त्याने ओव्हरकम केलं, जेव्हा त्याने भीतीवर विजय मिळवला, आणि तेव्हा त्याने आपल्या यशाची पायरी गाठली आणि त्याचा आत्मविश्वास एवढा वाढला मुलांनो. हिज कॉन्फिडन्स डेव्हलप्ड सो मच दॅट ही फिअर्ड नो मोर लॉंगर.
थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर मला एक छोटीशी एक ॲडव्हर्टाईज आठवते हा लेसन ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर तुमच्याबरोबर. एक ऋतिक रोशनची ॲड आहे माहिती आहे, ती मोरल आहे आपल्याला ह्या गोष्टीतनं मिळते. डर के आगे जीत है. घाबरू नका, भीतीला तुम्ही पार करा, तुमचं यश तुमची वाट बघते. धन्यवाद मुलांनो, पुन्हा भेटू आपण लवकरच.